तर जिल्हा बँक निवडणुकीसाठी समीर सत्तार यांची उमेदवारी दाखल, तर मंत्री अतुल सावेंची ही एंट्री, चर्चा तर होणारच। विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून आमदार अब्दुल सत्तार यांनी तलवार उपसली होती, ती आता त्यांनी म्यान केली आहे। आता त्यांचं लक्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे लागलंय। आमदार सत्तार यांचे पुत्र तथा सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी आता जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलाय। या निवडणुकीत अनेक मातब्बर उतरले असून 8 जणांनी विविध मतदारसंघातून 10 उमेदवारी अर्ज बुधवारी भरले आहेत। आतापर्यंत काय झालं की आमच्या पक्षाला कुठेही कोणीही जोडण्याचं काम केलं नाही। आता जोडण्याची जबाबदारी खासदारवर आहे। तर खासदार साहेब काय रोल आता हे करतात हे तुम्हाला या पहिल्या निवडणुकीमध्ये दिसेल। आता आहे ना, ते मुंबईला मीटिंग मध्ये तेही होते ना साहेब, जोडण्याची आता ते काही चुकलं नाही चुकलं आता सर्व जोडणार साहेब, हे कोणाला तरी प्रमुख करावं लागेल। म्हणून प्रमुख करण्याचं काम जिल्हा लेवलला कोण पुढारी आहे? आता आम्ही तालुक्याची पुढारी आहे, जिल्ह्याची पुढारी हे, म्हणून जिल्ह्याची सर्व जबाबदारी यांनी घ्यावी। पालकमंत्री महोदय असतील, आमचे जयस्वाल साहेब असतील, जे आमचे 6 आमदार आहे, आम्ही 6चे 6 आमदाराची जबाबदारी यांच्यावर दिलेली आहे। आता ही जबाबदारी निवडणूक लेवलवर पक्ष म्हणून शिवसेनेच्या सन्मानाने युती कशी होती हे पाहायला मिळालं, पण निर्णय तर घेण्यासाठी समोर आहे। पण यावेळेस सर्व तयारी आहे। आम्ही जे धोका खाल्ला साहेब, आम्ही जे धोका खाल्ला ते धोका आम्ही खाणार नाही। प्रसंगी जे होईल त्याची तयारी, शेवटी आम्हाला राजकारण करायचं आहे। आमच्या सर्वाचा, आमच्या ही लोकल संस्था ही जी शेतकऱ्याची संस्था आहे, आणि आम्ही एक अजून ठराव केला आमच्या शिवसेनेकडून का आमच्या शिवसेनेचा सर्व अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना देऊन टाकला। ते ज्याला चेअरमन करतील, ज्याचं नाव घोषित करतील तो चेअरमन। हे मी तुम्हाला मी स्पष्ट, मी माझं तर नाव मला नाही करायचंय, पण दुसऱ्याला कोणाला करायचंय ते आमचे नेते ठरवतील। हा, आता काय करणार, याच्यापेक्षा आमच्याकडे आहे नाही, आम्ही सर्व समोर आहे। सर्व नाही, हे बी आपण हे स्पेशल आपण त्या दिवशी मीटिंग मध्ये जे ठरवलं ते यांना माहित नव्हतं, सगळ्याला मान्य। तर आम्ही सर्व त्याच्यामध्ये आमचा पक्ष कसा है, सर सलामत तो पगड़ी सर ही नहीं रहेगा तो पगड़ी बांधेगा। इसके लिए अभी हमारे सर सलामत भी रहना, उसका रिमोट कंट्रोल जोड़ने का काम, फेविकॉल का डब्बा इनके पास दिया है। इन्होंने सबको लेना, सबको जोड़ना, सबका सम्मान करना और निवडणूक उन्होंने करना। इसके लिए तुमको हिंदी में बोलते रहा कि हिंदी वाले बोलेंगे, हमको हिंदी में तो बोले ही नहीं। तो ये इस तरह की हमारी जो स्ट्रेटेजी वहां ठहराई गई, वो सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ने भी हमको पूरा सम्मान दिया। उप मुख्यमंत्री तो हमारे सबके रिमोट कंट्रोल है, वो जो बोलेंगे वो अंतिम। हो हो, 2 वाजता पोहोचले असेल। 2 वाजता मी बोललो होतो तुम्हाला, तुम्ही नाही आता हे अर्ज माझा यांच्याकडे आता। या निवडणुकीत अनेक मातब्बर उतरले असून मंत्री अतुल सावे हेही जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। त्यांनीही उमेदवारी अर्ज घेतलाय, त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। छत्रपती संभाजीनगरची जी डीसीसी बँक आहे ती अतिशय मोठी बँक आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातील विषय त्या बँकेच्या माध्यमातून चालतात। आणि आज महापालिका जिल्हा परिषदमध्ये आम्ही संस्था स्थापन केल्यावर आज महायुतीची संस्था या बँकेत पण यावी या कारणास्तव आम्ही सर्व एनसीपीचे मान्य सतीश चव्हाण साहेब असतील, मान्य नितीन पाटील असतील, यांच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही एकत्र मिळून, त्याच पद्धतीने शिवसेनेचे भुमरे साहेब असतील यांच्या आणि सगळ्यांच्या मिळून आम्ही पॅनल उभं करून या बँकेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन करण्याकरता प्रयत्न। हे बघा, याच्यामध्ये 20च लोक आहेत, तर सगळ्यांमध्ये 20 लोक आम्ही चांगले जे काम करतायत त्यांना निवडून त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊ। अनेक लोकांनी फॉर्म भरलेत, पण आम्ही त्यांच्याशी बसून चर्चा करून नाव ठरवू। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।